हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कालचा ब्लॉग आला नाही, तुम्ही म्हणत असाल कालचा ब्लॉग का नाही टाकला. काल विहारचा क्रिसमस शूट करायचा होता आणि बरीचशी घरातली कामं होती आणि ऑफिस वर्क पण होतं, त्यामुळे काही ब्लॉग काढायला जमला नाही. म्हणजे आजचा ते ब्लॉग रेकॉर्ड करावा, पण कालचा ब्लॉग काढला नाही. पण मी कालचा विहारचा क्रिसमस शूट केला होता, त्यानंतर काही पार्सल आले होते त्याचं अनबॉक्सिंगही केलं होतं. ते दोन्ही ब्लॉग मी अपलोड करणार आहे, ते ब्लॉग तुम्ही नक्की बघा. हा विहानचा खूप असा सुंदरसा फोटो आहे. विहान जेव्हा 6 मंथचा झाला होता, म्हणजे 6 मंथ कंप्लीट झाले होते, तेव्हा आम्ही त्याचा शूट केला होता. तेव्हाचा हा फोटो आहे. त्याचे 3 ड्रेसवरती आम्ही शूट केला होता आणि सगळे फोटो एवढे छान आले होते. त्याच्यातला आमचा सगळ्यात फेवरेट असा फोटो आहे. आणि मग आम्ही त्याची मोठीशी फ्रेम बनवून घेतली. तुम्ही बघू शकता केवढी मोठी फ्रेम आहे. विहान इथे त्याचा पियानो वाजवते. हो विहान, दाखव वाजवून. आणि आज आमच्या ज्या कामाच्या मावशी आहेत त्यांनी आज सुट्टी घेतली. त्या बोलल्या आमच्याकडे कार्यक्रम आहे, मी नाही येणार आहे. तर मला सगळं घर आवरायचं आहे, खूप काम आहेत आज. त्याच्यामध्ये बघू किती वेळ भेटतो ब्लॉग रेकॉर्ड करायला. विहान, तू ब्रेकफास्ट करणार आहे का ऍपल खाणार आहे? ऍपल हेल्दी असतं ना, तुला आवडतं ना ऍपल? तेव्हा तिकडे बघ, सांग ना सगळ्यांना तुला आवडतं ऍपल. विहानला ऍपल आवडतं. पहिले आवडत नव्हतं, पण त्याला आता खूप आवडतं. इथे विहानच्या ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. विहानला आज ऍपल ओट्स देणार आहे मी. ऍपल शिजवून घेतलेले आहे, त्याच्यानंतर मी ओट्स बनवते. मग मस्तपैकी विहान गरमागरम ऍपल ओट्सचा ब्रेकफास्ट करणार आहे. आता वाजले दुपारचे 3. आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. विहानची झोप पण झालेली आहे आणि आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत शॉपिंगसाठी. तर आम्ही शॉपिंगसाठी कुठे चाललेलो आहे ते नक्की पहा. तुम्ही म्हणता सर मधला ब्लॉग का रेकॉर्ड केला नाही, तर ॲक्च्युली आमचं अचानक असा प्लॅन झाला आहे बाहेर फिरायला जायचा. तर मग म्हटलं थोडीशी शॉपिंग करून यावी, म्हणून आम्ही आता निघालेलो आहे. आम्ही कुठे चाललो आहे पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मी ब्लॉगच्या शेवटी नक्कीच हे रिव्हील करेल की आम्ही कुठे चाललेलो आहे. आणि आम्ही इथे विहान सोबत निघालेलो आहे. विहान आणि मम्मा आणि डॅडीने तिघांनी एकदम मॅचिंग केलं, हा ना विहान? आम्ही आता जस्ट निघालेलो आहे स्कूटीवरती. विहान कुठे चालला तू? शॉपिंगला? विहानची आम्ही शॉपिंग ऑलरेडी केलेलीच होती. विहानसाठी फारसं काही घेणार नाहीये, फक्त विहानच्या मम्मासाठी घेणार आहे, हो ना? आम्ही शॉपिंगसाठी झुडिओला चाललेलो आहे. झुडिओमध्ये नवीन विंटर कलेक्शन आलं असेल, म्हणून म्हटलं चला एकदा बघून घ्यावं. फारसं काही घ्यायचं नाहीये, पण तरी वेकेशन म्हटलं की थोडीशी तरी खरेदी केलीच पाहिजे, म्हणून आम्ही चाललोय शॉपिंगला. पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे आज. क्रिसमसमुळे सगळी लोक फिरायला चाललेत, जसं की आम्ही चाललो आहे. त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक आहे की आम्हाला वाटत नाही आम्हाला सरळ जाता येईल रोडने. असं वाटतं की आता बॅक जाऊन पुन्हा दुसऱ्या रोडने यावं लागेल, एवढं ट्रॅफिक आहे. या साईडला तर पूर्ण जाम झालं. आता असं वाटतं बरं झालं आम्ही कार घेऊन नाही आलो, कारण एवढ्या ट्रॅफिकमधून कार बाहेर काढणं म्हणजे खूप मुश्किलीचं काम आहे. स्कूटी इज द बेस्ट ऑप्शन. तुम्ही बघू शकता केवढं सगळं ट्रॅफिक आहे. आणि आम्ही इथे झुडिओला पोहोचलेलो आहे. हे झुडिओ ॲक्च्युली पुनावळा तातवडा रोडमध्ये येतं. इंस्टाला मस्त अशा नवीन रील्स येत होत्या विंटर कलेक्शनच्या, मग म्हटलं चला बघून यावं काही नवीन कलेक्शन आलंय झुडिओला. ॲज युजल झुडिओमध्ये खूप गर्दी आहे. विंटर कलेक्शन आहे.
किती किती आणि आमची शॉपिंग इथे डन झालेली आहे. बॅक टू होम. विहानसाठी आम्ही इथे नारळ पाणी घ्यायला आलो हा ना. बॅक टू होम. विहानला झोप येते का विहान? वेअर्स युअर कॅप? आणि आम्ही इथे विहानसाठी सेरलॅक घ्यायला आलो. ऍक्च्युली ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि त्याच्यामध्ये खाऊ फारसा काही बनवता येणार नाही, म्हणून अर्जंटमध्ये जर काही लागलं तर विहानसाठी सेरलॅक घ्यायला आलो. काय प्राइस आहे? इथे आम्ही घरी आलेलो आहे हो ना विहान. आले विहान खेळायला लागलाय. काय करतो? बॉटल खेळतो तू. आणि येताना आम्ही वडे घेऊन आले, फेमस विनूस वडे आणि भजी. आता ते खाणार आहे गरमागरम. खूप भूक लागली आणि विहानला पण भूक लागली. विहान तू काय खाणार आहेस? त्यामध्ये विनूस वडेवाले खूप फेमस आहेत, त्यांच्याकडून आम्ही मूग डाळीचे वडे आणि वडापाव घेऊन आलोय. हे नारळ पाणी कसं प्यायचं? खाली बस, मम्मा शिकवते बघ. हे बघा मम्मा कशी पिते बघ. आता तू पी नाही. जुडिओमधून काय काय शॉपिंग केली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि विहारसाठी आम्ही काहीच आणलेलं नाहीये. विहार तू साईडला हो. हे तर सेरलॅक आहे, काय जुडिओमधून नाही आणलं. तुम्ही म्हणत असाल की नेहमी तर सांगते होममेड सेरलॅक द्या वगैरे, पण मी नेहमी होममेडच सेरलॅक देते. आताही त्याला आम्ही ट्रॅव्हलिंगसाठी होममेड सेरलॅक मी घेऊन जाणार आहे आणि त्याच्यासाठी स्पेशली मी केटल आणलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी त्याला सेरलॅक बनवून खाऊ घाले. सेरलॅक म्हणजे नाचणी किंवा होममेड सेरलॅक वगैरे. पण काही वेळेस काय होतं की ते शक्य होत नाही. इन्स्टंट असं काहीतरी जर वेळ आली किंवा अर्जंट द्यावं लागलं तर काहीतरी असावं, त्याच्यासाठी मी हे रेडीमेड सेरलॅक आणलेलं आहे. ते मी खिचडी विथ व्हेजिटेबल्स अँड घी आणलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आपली शॉपिंग बघूया. पहिले तर मी असा हा छानसा वन पीस आणलेला आहे. तर बीचला चाललोय म्हटलं तर वन पीस तर हवाच. असा हा छानसा वन पीस आहे. हा झोडिओमध्येच आणलाय आणि याची काय प्राइस आहे? याची 700 प्राइस आहे. वन पीस कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट मी असा टी शर्ट आणलाय. हा कॅज्युअल टी शर्ट आहे, जीन्स वरती घालायचा. हा काहीतरी 200 रुपीजचा आहे. स्वस्त आणि मस्त. ह्या साईडला हो. त्याच्यानंतर मी असे हे स्लीपर्स आणले. आता बीचला जाणार, पाण्यात वगैरे जाणार, ट्रॅव्हलिंग मध्ये एकदम कम्फर्टेबल अशी चप्पल हवी म्हणून मी ही घेऊन आले. याची प्राइस 500 रुपीज आहे. त्याच्यानंतर मी हे काय देऊ हा मी हे फर्स्ट टाइमच आणलेलं आहे. मी कधी फाउंडेशन यूज करत नाही, पण फर्स्ट टाइम घेऊन आले. म्हटलं बघावं तरी. हे स्टिक फाउंडेशन आहे आणि हे झुडिओच ब्रँडचं आहे. 200चं आहे. एकदम स्मॉल पॅकेटमध्ये. म्हटलं ट्राय करून बघावं आणि मी तुम्हालाही सांगेल की हे ट्राय केलं ते कसं आहे. त्याच्यानंतर मी हे वेट वाईप्स आणलेत. ट्रॅव्हलिंग मध्ये हे खूप उपयोगी येतात, कारण की तुम्ही खूप ट्रॅव्हल करता, जास्त वेळ कराल तर तुमच्या चेहऱ्यावरती किंवा कशासाठी तुम्हाला हे वेट वाईप्स खूप युजफुल ठरणार आहे. त्याच्यासाठी मी हे पण घेऊन आले. हे काहीतरी 30 रुपीजचे आहेत. दॅट्स इट. एवढी शॉपिंग केली मी. तुम्ही म्हणत असाल एवढी थोडी शॉपिंग कशी केली, एवढे कपडे बास होतात का? तर ऍक्च्युली मी ऑलरेडी ऑनलाईन शॉपिंग केली होती, ज्याचा व्हिडिओ पण मी तुमच्या सोबत नक्की शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये मी काही टॉप्स जीन्स वगैरे ऑर्डर केल्या होत्या. ते ऑलरेडी घरी आलेलं आहे, कारण की माझी 8 दिवसाला तयारी चालू आहे की मला फिरायला जायचं आहे माहितीये. मग त्याच्यानुसार मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. काही माझ्या आधीचेही कपडे आहेत जे मी आणखी कधी यूज पण नाहीत केलेले, तेही आहेत. म्हणून मी आता फक्त जे माझ्याकडे नाही आहे तेवढेच मी कपडे घेऊन आले झुडिओमधून. आणि विहानसाठी सुद्धा मी ऑलरेडी शॉपिंग केली होती लास्ट टाइम. त्याचा व्हिडिओ मी नाही शेअर केला, कारण की आम्ही काही कपडे त्याच्यासाठी ऑनलाईन घेतले नाही. त्याचा व्हिडिओ मी काढलाय, मी अपलोड करेन. त्याच्यानंतर काही मी डीमार्ट मधून काही टी शर्ट्स आणले होते. असे बरेच त्याच्याकडे कपडे, त्यामुळे त्याला आम्ही काहीच नाही घेतलेलं. इथे विहान डाळ राईस खातोय आणि विहानला डाळ राईस खूप आवडतो, त्यामुळे विहान खूप खुश आहे. हो ना विहान? विहान
कशाला तो दाल लाईस तू? ये आवडतो तुला? हॅलो. इथे आम्ही शॉपिंगला जाऊन आलो. मी झुडिओमधून काय काय शॉपिंग केली आहे मी तुमच्यासोबत शेअर केलंय. आणि मी आता ट्रॅव्हलिंगला जाताना विहानसाठी किंवा विहानच्या कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जाणार आहे, त्याला कोणत्या गोष्टी लागतील तिथे, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी व्हिडिओमधून तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे की मी विहानची कशी पॅकिंग केली, त्याच्या कोणत्या वस्तू घेतल्या, कोणते कपडे घेतले वगैरे. हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आमची फिरायला जायचं म्हणजे ऑलरेडी ठरलं होतं की फिरायला जायचं आहे, पण केव्हा जायचं हे फिक्स नव्हतं. 1 वीकमध्ये 2 वीकमध्ये असं मंथ एंडला वगैरे चालू होतं. मग फायनली काल फिक्स झालं की उद्या आपण फिरायला जायचं आहे. मग त्याच्यानुसार मी शॉपिंग केली. आणि इथे विहानचे जे होममेड सेरलॅक होते ते खूप म्हणजे संपत आलेले आहेत. त्याच्यासाठी मी इथे त्याचं ड्रायफ्रुट्स वगैरे रोस्ट करून आता मी ते बारीक करून घेणार आहे. कारण की त्याचं पोह्याचं मखाणाचं सेरलॅक संपलेलं आहे आणि ओट्सही संपत आले. मग मी आता काय करणार आहे, ओट्स आणि पोहे सुद्धा भाजून घेऊन मिक्सरमधून फिरवणार आहे. म्हणजे त्याचे दोन्ही सेरलॅकसाठी हे ड्रायफ्रुट्स युजफुल होतील. आणि विहानसाठी मी काय खाऊ घेऊन जाणार आहे याचा पण मी एक छोटीशी क्लिप टाकेल व्हिडिओच्या शेवटी. म्हणजे तुम्हाला ही आयडिया येईल की तुमचंही छोटंसं बाळ असेल आणि बाहेर जर तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे करत असाल, फिरायला चालला असाल तर ते काय काय घेऊन जायचं याची तुम्हालाही थोडीशी आयडिया येऊन जाईल. इथे गरमागरम वडापाव आणि मूग डाळीचे भजी खाऊन झालेत. म्हटलं तर त्याच्यावरती चहा घ्यावा गरम गरम. ऑलमोस्ट शॉपिंग डन आहे. आता फक्त पॅकिंग करायची. मी सामान साईडला करून ठेवले, ते पॅक करायचं आहे. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. विहान झोपलाय आणि माझं थोडंसं बाहेर काम आहे म्हणून मी चालली एकटीच. स्कूटीवरती जाऊन फास्ट येणार आहे विहान उठायच्या पहिले. आणि माझी किंवा बाकीची तयारी करणार आहे कारण की उद्या आम्ही सकाळी पहाटे 6ला निघायचा आमचा प्लॅन आहे. बाकी तुम्हाला तर माहिती लवकर निघालं की लवकर पोहोचतं, त्यामुळे लवकर निघायचा प्लॅन आहे माझा. इथे ऑलरेडी 6 वाजून गेलेत आणि अंधार पडलेला आहे. विहान उठायच्या पहिले मला रिटर्न यावं लागणार आहे. इथे माझी पॅकिंग अशी डन झालेली आहे. मी एका मोठ्याशा बॅगमध्ये माझे आणि विहानचे कपडे घेतलेत आणि यांनी त्यांच्यासाठी सेपरेट बॅग घेतली आहे. तर याच्यामध्ये एका साईडला मी माझे कपडे ठेवून घेतले आणि इथे सगळे विहानचे कपडे. मी काय काय घेतले हे सांगणार होते तुम्हाला. त्याच्यासाठी मी विहानचे 15 डायपर घेतलेत. हे त्याचे वाईप्स, देन हे त्याचे शर्ट्स आहेत सगळे न्यू ड्रेसेस, त्याच्या या सगळ्या पॅन्ट्स आहेत त्याच्या, आणि बाकी काही डंगरीज वगैरे ड्रेसेस आहेत. म्हणजे न्यू पण आहेत आणि डेली घालायचे असे पण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी विहानचे काही सॉक्स घेतलेले आहेत. हे ओडोमॉस घेतले, डास वगैरे असतील त्याच्यासाठी. देन मी असं बाहेर जाताना कॅरी करायसाठी एक सॅक घेतली आहे. त्याच्यामध्ये मी विहानचे काही टॉयज घेतलेले आहेत. देन हे त्याचं एक मेडिसिन आहे ते पण घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर त्याच्या काही इसेन्शियल अशा वस्तू घेतल्यात. आणि विहानच्या खाऊसाठी मी इथं पोहे आणि मखानाचं सेरलॅक घेतलंय. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी नाचणी घेतली आहे. याच्यामध्ये ओट्सचं सेरलॅक आहे. इथं ऍपल आहे, वाटी, स्पून, चाकू ऍपलसाठी. त्याच्यानंतर त्याच्यात डाळ राईस थोडासा घेतलेला आहे. माहित नाही मी ते म्हणजे विहानला खाऊ घालणार आहे की नाही. तुम्ही म्हणत असाल ते मी कशात शिजवणार आहे, तर त्याच्यासाठी आम्ही असं हे केटल आणलेलं आहे पिजनचं डीमार्टहून. याच्यामध्ये मी विहानचा खाऊ बनवणार आहे. त्याच्यासाठी आम्ही हे आणलं होतं ऍक्च्युली, स्पेशली विहानसाठीच ते आणलेलं आहे. हे अशा पद्धतीचं आहे केटल, जे लाईट वरती चालतं. कुठेही गेलं तरी पटकन आपण ते स्विच मध्ये ऑन करून घेऊन विहानचा खाऊ बनवायला येईल अशासाठी मी हे केटल घेतलेलं आहे. हा केटल मी आणखी यूज करून नाही पाहिलेला, फर्स्ट टाइम यूज करणार आहे. त्याचा कसा युजफुल आहे की ते पण मी तुम्हाला नक्कीच फिरायला गेल्यावर सांगेन. आणि आम्ही फिरायला कुठे जाणार आहे हे पाहण्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की बघा.